हाय हॅलो, मी प्रियांका. तुमचं स्वागत आहे कोकणी ब्लॉगर या यूट्यूब चॅनलवर. चला तर मग आजच्या ब्लॉगला सुरुवात करूया. आता तुम्हाला सांगितलंच आहे, बरेच दिवस झाले मी तुमच्यासोबत शेअर केलं आहे की मी गावाला चालली आहे. आयब्रो वगैरे करायचं, तर पार्लरला मी फक्त आयब्रोज करायला जाते, बाकी सगळं मी घरीच करते. म्हणजे हेअरकट वगैरे काय करायचं नव्हतं मला, आणि क्लीनअप करायचं होतं, पण मी घरीच करायचं ठरवलं होतं. त्यासाठी मेडिकलमधून ब्लीच वगैरे घेऊन आले होते. तर तेच घ्यायला मी खाली मार्केटला गेले होते. तेव्हाच म्हटलं पार्लरला पण जाऊन येऊया, आणि येताना बाकीच्या वस्तूसुद्धा घेऊन आले. दोघांच्या गळ्यातले जे तुटले होते, खराब झाले होते, ते सुद्धा व्यवस्थित ओवून घेऊन आले. तुमच्यासोबत मी पुढे ते शेअर करेनच. तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की पहा, स्किप करू नका. त्यानंतर मग जायच्या अगोदर मी भाजीची तयारी करून गेले होते. आज काही जास्त जेवण बनवायचं नव्हतं, फक्त भाजी आणि भाकरी एवढंच करायचं होतं. तर मग मी भाजीची तयारी करून गेले होते. कांदा आणि टोमॅटो वगैरे कापून ठेवला होता, त्यामुळे आल्यावरती मला ते काम करायला सोपं गेलं. तर इथं मी आता भाजीला फोडणी देते. आज मी अंड्याची बुर्जी बनवते, कारण आज खायचा वार असल्यामुळे मग अंड्याची बुर्जी किंवा अंडं वगैरे असं केलंच जातं आमच्या घरी. इथे मी कांदा वगैरे परतून झाला होता, आणि आवडीनुसार मसाले टाकून दिले. आणि माझ्याकडे शिल्लक होता मटण मसाला, मग तो सुद्धा टाकून दिला. आणि इथे मी सगळं मसाले व्यवस्थित परतून घेते. बाकी तर पुढचं तुम्हाला माहितीच आहे बुर्जी कशी करायची ती. मी तर बुर्जी अशीच बनवते. कधी कधी अंडी सगळी एका पातेल्यात फोडून घेते आणि मगच मिक्स करते, कारण म्हणजे भाजी करताना जास्त वेळ वाया जात नाही. कारण त्या एक एक अंडं फोडून करेपर्यंत मसाला खाली करपतो. त्याच्यामुळे मग मी एका भांड्यातच अंडी सगळी फोडून घेते, जेवढी बुर्जीसाठी हवेत तेवढी. तर इथे माझी आता बुर्जी तयार होते. तर मी गावाला यासाठी चालली आहे की आमच्याकडे पालखी येणार आहे सासरे, आणि दुसऱ्या दिवशी कार्यक्रम आहे, त्याच्यामुळे माझी गडबड आहे. याआधीसुद्धा आम्ही शिमग्याला किंवा गणपतीलाच गावी जाणं होतं, कारण सुट्टी मिळत नाही ऑफिस आणि शाळेमुळे. त्यामुळे मग कधीतरी शिमग्याला, नाही तर मग गणपतीला असंच ठरवतो आम्ही जायचं. तर यावेळेस आम्ही शिमग्याला जायचं ठरवलं आहे. म्हटलं, कारण पुढच्या वेळेस सुट्टी श्रेयांना मिळेल नाही मिळेल सांगता येत नाही, त्यामुळे म्हटलं यावेळेस पहिलीचं वर्ष आहे, म्हटलं जाऊन येऊया. आणि छकुलीलासुद्धा लहानपणी नेली होती, तेव्हा तिला कळतसुद्धा नव्हतं. आता थोडंफार कळतं आहे, म्हटलं ती बघेलसुद्धा. त्यामुळे मग आम्ही यावर्षी जायचं ठरवलं होतं. तर त्याचीच गडबड होती, काही करायला सुचत नव्हतं. अर्ध्या वस्तू राहत होत्या, तर अर्ध्या घरी होत्या. काय करायचं, कुठले पॅकिंग करायची, किती सामान भरायचं, काहीच समजत नव्हतं, कारण 4 दिवसाच्या सुट्टीवर जायचं होतं. जास्त पॅकिंग म्हणजे जास्त कपडे भरले तर ते नाहीतरी वापरले जात नाहीत, तसेच ठेवले जातात. आणि कधी कधी कमी कपडे भरले तर मग आज हे आणायला पाहिजे होतं, ते आणायला पाहिजे होतं, हेच राहिलं तेच राहिलं असं होतं. तर मी तुम्हाला मगाशी बोललेच होते की त्यांच्या दोघांच्या गळ्यातले जे दोरे आहेत ते खराब झाले होते, तर ते मी व्यवस्थित ओवून आणलेत. तर आम्ही असेच, म्हणजे आमच्याकडे असे सोन्याचे जे वस्तू बारशाच्या वेळेस बनवली जाते, तेच आम्ही लहान मुलांच्या गळ्यात घालतो. तर इथे मी छकुलीच्या आणि श्रेयांच्या दोघांच्या पण गळ्यात बांधून घेतलं होतं, येतानाच घेऊन आले होते. आणि त्यानंतर मग काय, गावाला जायचं आहे म्हटल्यावर क्लीनअप तर हवं याच. तर तसं पण मी ब्लीच आणलं होतं, पण म्हटलं ते 2 दिवसानंतर करेन. त्याआधी म्हटलं चेहऱ्याचा थोडा टॅन घालवते, कारण श्रेयांना शाळेत सोडायला दुपारचं जावं लागतं, त्यामुळे तेव्हा खूप ऊन लागतं. म्हटलं तर बेसननी हळद वापरून म्हटलं थोडं टॅन घालून देऊया, म्हणून मी हळद आणि बेसन आणि थोडंसं दही घालून इथे मी पॅक तयार केला होता, आणि तोच मी आता चेहऱ्याला लावून दिला आहे. आणि तो सुकल्यानंतर चेहरा मी थंड पाण्याने धुवून घेतला आहे. साबण वगैरे किंवा फेसवॉश वगैरे काहीच लावलं नाही आहे, फक्त असंच थंड पाण्याने धुवून दिलं आहे. आणि तुम्ही बघू शकता की ते चेहरा छान उजळला आहे. मी हा फेस पॅक लग्नाच्या आधीपासूनच वापरते, कारण बाकी मेकअप प्रोडक्ट मला यातलं काहीच माहिती नव्हतं. तर त्यानंतर मग साबुदाणा फुगत टाकला उद्याच्या उपवासासाठी. तुम्हाला माझा आजचा व्लॉग कसा वाटला मला नक्की कळवा. बाय, भेटू उद्या.